नमस्कार. तू रे माझा मितवा ह्या मालिकेत आपण पाहत आहोत. नम्रता इथे अर्णवविषयी बोलत असते की तो ह्या वेळेला मला सिरियस वाटत होता. त्याला काहीतरी सांगायचं होतं, ते त्याला सांगता आलं नाही. पण नक्कीच काहीतरी काळजीचं असावं असं मला त्याच्याकडे पाहून वाटते. पण ईश्वरी म्हणते नाही, त्याचा ना मुजोरपणा वाढत चालला आहे. आणि त्यातले त्यात आत्याही म्हणते तो मुलगा फारच उद्धट आहे. आणि आता तर चॅलेंज देऊन गेला आहे, राकेशचं ईश्वरीचं लग्न होऊ देणार नाही. हा कसला स्वभाव, हा कसला घाणेरडापणा. मला ना तो अर्णव अजिबात आवडत नाही असं जयू त्या स्पष्ट सांगत असते. पण का कुणास ठाऊक ईश्वरी मात्र आता त्याच्या ह्या स्वभावाचा विचार करू लागले आहे आणि विधिलिखित बदलणार असं म्हणतोय. राकेशशी लग्नाचा नकार का देतोय हे तिला काही उमगेना आणि समजे नाही. इकडे मात्र त्याच्या प्रत्येक गोष्टीची आठवण तिला येत असते. तो कळकळीने विनंती करतोय की लग्न करू नको, म्हणजे काहीतरी तथ्य असेल. बहुतेक त्याला ते सांगता येत नसेल. इकडे हाच विचार अर्णवही करत असतो. त्याच्या ताईचा आणि राजेशचा फोटो तो ईश्वरीला दाखवू शकला नाही. फक्त ताईचा विचार करून त्याने ह्या वेळेलाही माघार घेतली आणि ईश्वरीला सत्य न सांगताच तो घरी आलेला असतो. मामा मात्र घरी आल्या आल्या अर्णवला विचारू लागतात, तू सगळं सत्य ईश्वरीला सांगितलंस की नाही. हे ऐकल्यानंतर अर्णव मात्र मांडो लावून नकार देतो. मामांचा संताप होतो. तू नकळतपणे विलन होत चाललाय ईश्वरीच्या आयुष्याचा. तू तिला सत्य न सांगून फार मोठा गुन्हा करत आहे. ह्या गुन्ह्याची शिक्षा खरं तर तुला होईलच. तू का असं वागतोय, तुला का समजत नाही, सिरियसनेस का नाही आहे. तिचं जर आयुष्य बरबाद झालं तर ते तुझ्यामुळे होईल, एवढंही तुला कळत नाही आहे का रे. इकडे मात्र अर्णवचा संताप होतो. तोही म्हणतो मला सगळं कळते, पण मला आता काय करावं सुचेना. मला माझ्या ताईच्या तब्येतीची काळजी आहे. फक्त माझ्या ताईसाठी मी विलन होत असेल तर मी खरंच व्हायला तयार आहे. मला आता ह्या क्षणाला दोघींनाही कसं वाचवावं तेच समजेना. एकीकडे ताईचा विचार करतो. जर मी ईश्वरीला सगळं सत्य सांगितलं असतं, ती इथे तातडीने आली असती, ताईला सगळं बकाबका बकून टाकलं असतं आणि मग आपल्या ताईने काय धसका घेतला असता, काय टेन्शन घेतलं असतं. ह्या गोष्टीचा विचार करून मी शांत बसलो आहे. म्हणजे मी हारलो आहे असं अजिबात नाही. मी त्या क्षणाला फोटो दाखवणार, त्या क्षणाला मला ताईचा विचार आला आणि मी हात माझा मागे घेतला. फक्त ताईचाच विचार माझ्या मनात आहे. आता दोघींना कसं वाचवावं मला सुचेना. इकडे ईश्वरी देवाची प्रार्थना करत बसलेली असते. समोरून तिला त्या गोष्टी आठवत असतात ज्या क्षणाला ईश्वरीला अर्णव लग्न करू नको हे सांगत असतो. असं का सांगत असतील सर, काहीतरी तथ्य असेल ना त्याच्या पाठीमागे. असा विचार करत असताना आत येऊ का अशी हाक मारत राकेश घरात एंट्री करतो. राकेशला पाहून सगळेजण तिथे जमा होतात. राकेश मग बोलू लागतो, आज मी मंदिरात जाऊन आलो. काकांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी म्हणून देवाकडे प्रार्थना केली आहे. सगळ्यांकडे पाहतो, सगळ्यांचे चेहरे असे हिरमुसलेले दिसतात. मग तो विचारू लागतो, झालंय तर काय तरी काय, तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एवढं टेन्शन दिसे, आनंद तर कोणाच्या चेहरे दिसत नाही. काही टेन्शनची बात आहे का. त्यावेळेला कोणी काही सांगत नसतं. सांगा ना म्हणून विचारू लागतो. त्यावेळेला जयू आत्या सांगू लागते, तो अर्णव वारंवार घरी येतो आणि आज तर त्यांनी टेन्शनवालीच बात केली. तो म्हणतो तुमचं दोघांचं लग्न होऊ देणार नाही. तुमच्या दोघांच्या लग्नाचं विधिलिखित तो स्वतः बदलणार आहे. हे ऐकल्यानंतर राकेश संतापतो. तो चिडून बोलू लागतो, हा कोण आमचं लग्न थांबवणारा. आणि असं वारंवार होतच राहणार जोपर्यंत आपण लग्न करत नाही तोपर्यंत. मला काय वाटते, आपण ह्या गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने 2-4 दिवसात लग्न करून घेऊया. हवं तर सगळी तयारी मी करेल, तुम्हाला काहीच करायला लागणार नाही. आणि काकांची पण इच्छा होती ना, त्यांनी जवळचा मुहूर्त काढलेला होता ना, त्या पहिल्या मुहूर्तावरच आपण लग्न करून टाकू, काकांची इच्छा पूर्ण करून टाकू. असं म्हटल्या नम्रता मात्र घाबरते आणि ती ईश्वरीकडे पाहू लागते. ईश्वरी मात्र आता काय बोलावं काय सुचेना तिला. एवढ्या तातडीने लग्न आणि इतके तडकाफडकी आईबाबांच्या आशीर्वादाशिवाय या गोष्टीचा विचार ती करू लागते. पण अर्णव म्हणत असतो, काका कधी शुद्धीवर येणार आणि कधी आपण लग्न करणार. आपल्याला डॉक्टरांनी पण सांगितलं आहे किती दिवस त्यांना कोमातनं बाहेर पडायला लागेल, काहीच सांगता येणार नाही. मग एवढं सगळं माहीत असतानाही आपण अजून किती दिवस थांबायचं. मात्र आता ईश्वरी ठामपणे त्याला नकार देते. मी तुमच्याशी लग्न आत्ता एवढ्या तातडीने करणार नाही आणि जितके दिवस लागेल तितके दिवस मी बाबांच्या वाट पाहील शुद्धीवर येण्याची. तुम्हाला पाहिजे असेल तर पहा, तरच मी लग्न करेल, नाही तर मी करणार नाही असं स्पष्ट सांगितलेलं असतं. इकडे अर्णवला मामा विचारत असतात पुढचा काय प्लॅन आहे. त्यावेळेला अर्णव सांगू लागतो, त्या दिवशी मला ना पाटीलचा फोन आला होता. NK नावाच्या व्यक्तीला राजेशने पैसे दिले. त्याने माझ्या विरोधात त्याला काम करायला सांगितलेलं आहे. तर मी त्याला सांगितलं दाम दुप्पट पैसे दे, तो माणूस आपण खरेदी करून टाकू आणि पुढचा प्लॅन आपण क्रिमिनल माइंडनीच खेळायचा असा विचार मी केलेला आहे. आणि तसंच मी त्या NKला पण सांगितलं. NKने आता
माझ्या बाजूने काम करायचं ठरवलेलं असतं आणि NK या गोष्टीला तयार होत नव्हता. तर स्वतः अर्णवने त्याला फोन करून जास्त पैशांची ऑफर दिली. त्या ऑफरला त्याने मान्यता दिली आणि अर्णवच्यासाठी तो काम करण्यासाठी तयार झाला. खरं तर तो तयार होत नव्हता. त्याला ब्लॅकमेलच एक प्रकारे अर्णवने केलेलं असतं आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे तो तयार झालेला असतो. आणि आपल्या प्लॅनमध्ये आता NK पाटील हे सगळेजण इन्वॉल्व आहे हे सगळं मामांना अर्णव सांगत असतो. आता पुढे काय करायचं, तर आता ज्या क्षणाला पाटीलचा फोन येईल त्या क्षणापासून पुढचा प्लॅन सुरू होईल. इकडे राजेशचे सगळे आपण बँक अकाउंट हॅक केलेले आहे, त्याच्यामुळे त्याला कुणालाही पैसे देता येणार नाही. मार्केटमधनं तो कसा पैसे उचलेल आणि कसे तो माणसं खरेदी करेल याची मी बघतोच कशी तो तयारी करतो, असं म्हणत अर्णव त्याचे पुढचे प्लॅन मामाला सांगू लागतात. आणि मामा मात्र आता या सगळ्यातनं आपल्याला ईश्वरीला आणि अंजलीला चांगलं प्रोटेक्ट करावं लागेल. त्या दोघींकडे आपण चांगलं जातीने लक्ष द्यायला हवे, त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारे जीवावर बेतणार नाही ह्या गोष्टीची खात्री करून ठेवावी लागेल. त्यामुळे अंजलीताईकडे जास्तीत जास्त लक्ष मामा तुम्ही द्यायचं, असं अर्णवने सांगितलेलं असतं. पुढे आपल्याला असंही पाहायला मिळेल, अर्णवने ठरवल्याप्रमाणे आता तो क्रिमिनल माइंडने सगळं काम करणार असतो. इकडे राकेशला ईश्वरी नकार देते. ईश्वरीसमोर आता राकेशला काहीच बोलता येत नाही. ईश्वरी त्याला सांगते, मी जो काही निर्णय घेतला आहे त्याचा तुम्ही सन्मान करावा अशी माझी इच्छा आहे. तुमच्याशी मी नंतर लग्न करणारच आहे. मी डायरेक्ट नकार देत नाही, पण माझ्याही भावना समजून घ्या. माझ्या वडिलांशिवाय मी लग्न करणार नाही असं ती स्पष्टच राकेशला सांगते. आणि राकेश त्या क्षणाला तुमची जशी इच्छा तसं म्हणत तिच्या होला हो बोलू लागतो. इकडे ह्या दोघांचं बोलणं ऐकून जयू आत्याही मान डोलवते आणि नम्रताला ती म्हणते, चल आपण आतमध्ये जाऊन मोदकांची तयारी करूया. आणि इकडे गणपती बाप्पाजवळ ईश्वरी प्रार्थना करू लागते की माझ्या बाबांना लवकरात लवकर बरं कर. माझ्या बाबांच्या आशीर्वादाशिवाय मी काहीही करणार नाही बाप्पा, असं म्हणत देवाकडे प्रार्थना करते. मात्र राकेश सारखा बोलत असतो, ते कधी शुद्धीवर येतील आणि कधी आपण लग्न करू ह्या गोष्टीची अजिबात शाश्वता नाही. ते जर कधीच शुद्धीवर आले नाही तर आपण कधीच लग्न करायचं नाही का, असा प्रश्न विचारल्यानंतर ईश्वरी त्याच्यावर चिडते आणि म्हणते, तुम्हाला थांबायचं असेल तर थांबा, नाही तर पुढे तुमची जशी इच्छा, असं म्हणत ती देवासमोर हात जोडते आणि देवाला सांगू लागते की माझ्या बाबांना लवकर बरं कर, ह्या सगळ्या संकटातून सगळ्यांना बाहेर काढ. राकेशचा इकडे संताप होतो, आता हा म्हातारडा कधी शुद्धीवर येईल आणि कधी ये नाही आणि माझ्या इंदुरी जिलेबीसोबत मी कधी लग्न करेल, किती दिवस हे असं चालणार, त्याचा संताप होत असतो. इकडे मात्र अर्णव तयारी करत असतो पुढच्या लढाईची. मामा त्याला विचारतात, आला की नाही फोन पाटीलचा, तर तो म्हणतो येईलच थोड्या वेळात पाटीलचा फोन. आता मी त्या राजेशला चांगला धडा शिकवणार आहे. त्याने मला खूप हलक्यात घेतलं. ASR म्हणजे त्याला काहीच वाटत नव्हतं ना, आता त्याला कळेल पैशाच्या जोरावर मीही काय काय करू शकतो, तुमचाही बाप होऊ शकतो. तितक्यातच पाटीलचा फोन येतो. पाटील सांगू लागतो की आता आपल्याला लवकरात लवकर पावलं उचलायला हवी, ठरलेल्या प्लॅनप्रमाणे आपल्याला पटपट हालचाल करावी लागेल, असं पाटीलचं म्हणणं असतं. आणि पाटील सांगतो की मी तुम्हाला जो ॲड्रेस पाठवला आहे त्याच्यावर लवकरात लवकर तुम्ही पोचा, पुढचा प्लॅन आपल्याला तिथूनच सुरुवात करायची. आणि अर्णव मग तिकडे जायला निघतो. मामांना सांगतो अंजलीताईकडे व्यवस्थित लक्ष ठेवा. इकडे उकडीचे मोदक कसे झाले पाहायची उत्सुकता लावण्य आणि वल्लवीला असते. उकडीचे मोदक खोलून पाहतात तर काय सगळा चिखल झालेला. त्या मोदकांना आपण बाप्पांना कसं दाखवणार, वल्लवी म्हणत असते, हे आपण देवाला नैवेद्याला दाखवू शकणार नाही. त्यापेक्षा एक आयडिया आहे, आपण बाहेरनं मोदक ऑर्डर केले तर कुणाला कळणारही नाही, गुपचूप आपण हे सगळं करून टाकू, नाहीतर घरातले सगळेजण आपल्याला वेड्यात काढतील. लावण्या तुझी तर पहिलेच मोदक आहे आणि ते बिघडले म्हटल्यानंतर तर तुझं जास्तच अपमान होईल. मग मामींच्या ह्या गोष्टीला लावण्याही होकार देते आणि ठीक आहे आपण ऑर्डर करू असं म्हणत ती एका किचनला फोन करते. त्या किचनमध्ये ती फोन लावून सांगते की मला 50 मोदक हवे आहे. पण ती व्यक्ती तिकडनं म्हणते आमच्याकडचे मोदक आणि सगळं संपलेलं आहे. काय असं म्हटल्यानंतर लावण्याची चिंतित होते, सगळं संपले. वल्लवी तिला आयडिया सांगते, तिला सांग मी दुप्पट नाही तर तिप्पट पैसे देते, पण मला मोदक हवे. मग लावण्य तसं बोलू लागते की प्लीज आम्हाला खूप जास्त अर्जंट गरज आहे गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी, 50 मोदक तरी हवे आहे, तुम्ही आमच्यासाठी काहीतरी करा, आम्ही 3 पट पैसे देऊ. असं म्हटल्यानंतर ती व्यक्ती म्हणते ठीक आहे मी काहीतरी प्रयत्न करून पाहते, जर मिळाले तर मी ते तुमच्यापर्यंत पोचवते, पण 20च मिनिटात पाहिजे आहे तरच पैसे मिळेल, असं लावण्याने सांगितलेलं असतं. इकडे खूप सारे ऑर्डर्स ईश्वरीला आलेले असतात, त्या संपतच आल्या आहे.
आणि ती ताईला सांगत असते, तू लॉग आऊट करून टाक. तितक्यात तिथे आत्या येते आणि आत्या म्हणते, खरंच राकेश जसं म्हणतो दादा किती दिवसांनी शुद्धीवर येईल सांगता येत नाही, तोपर्यंत लग्न तसंच राहू द्यायचं का? मला वाटतं आपण करायला हवं. मात्र नम्रता आता आत्याला सांगू लागते, आत्या घाई नको करायला, लग्न म्हणजे लग्न नसतं, पैसेही लागतील. आता आपल्याला बाबांच्या तब्येतीची आणि हॉस्पिटलचे पैसे भरायचे, त्यामुळे इतकी घाई नकोच करायला. असं म्हटल्यानंतर आत्या ही होऊ दे म्हणते आणि निघून जाते. इकडे नम्रताला कॉल येतो एका किचनचा. त्यांनी 50 मोदकांची ऑर्डर सांगितलेली असते. प्लीज अर्जंट आहे, आमच्याकडे आता शिल्लक नाही आणि ते अर्जंट असल्यामुळे तुम्हाला फोन केला. तुमच्या किचनला चांगले स्टार्स मिळतात, तुम्ही चांगले फास्ट ऑर्डर पुरवतात असं कळलं म्हणून तुम्हाला म्हणतोय ना. आता हे ऐकल्यानंतर ईश्वरी म्हणते, गणूबाप्पाच्या सेवेसाठीच आपल्याला गणूबाप्पाने इथे उभं केलेलं आहे ना, तू होकार देऊन टाक, होईल काहीतरी. मग नम्रता त्या बाईला हा म्हणते आणि 50 लवकर लवकर करायला हवे, आपल्या गणूबाप्पाची सेवाच हवी म्हणायला काही हरकत नाही असं म्हणत दोघीजणीही तिथे कामाला लागतात. इकडे राकेश घराच्या बाहेर आल्यानंतर संतापतो. माझी इंदूर जिलेबी माझ्याशी लग्न करायला नकार देते, तिला मी असा सहजासहजी सोडणार नाही. आणि तो म्हातारडा कधी शुद्धीवर येईल आणि कधी आम्ही लग्न करू. पण मला आता सगळ्यात पहिले आर्नवची वाट लावायची घाई करायला हवी. आर्नवची एकदा वाट लागली की मी माझा मोर्चा ह्या ईश्वरीकडे वळवेल आणि तिला मी कन्व्हिन्स करेल लग्नासाठी असं म्हणत तो आता त्या माणसाला फोन करू लागतो. त्याचा तो माणूस फोन उचलत नाही म्हणून त्याचा संताप होत असतो. तो पुन्हा त्या NKला कॉल करू लागतो आणि लवकरात लवकर त्याच्याकडनं त्याचं काम करून घेण्याचा त्याचा प्रयत्न असतं. म्हणजे इकडे आर्नवला अडकवायचं आणि इकडे गोल गोड बोलून ईश्वरीसोबत 8च दिवसात लग्न आटपायचं असा त्याचा प्लॅन आहे. त्याने ठरवल्याप्रमाणे तो करण्याचा प्रयत्न करत आहे. मग तो NKला कॉल करू लागतो. सारखा फोन करूनही तो फोन उचलत नाही म्हणून त्याचा संताप होतो. आणि इकडे NKने कॉल उचलल्या खूप एमर्जन्सी आहे, खूप मोठा घोटाळा झाला आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगतो त्या पत्त्यावर लवकरात लवकर पोचा असं घाईघाईने 2-4 शब्द बोलून इकडे लवकरात लवकर NK फोन कट करतो आणि राकेशचा संताप होतो. हा काही नीट बोलत नाही, भेटायला बोलवतोय. ॲड्रेस त्याने त्याच्या मोबाईलवर मेसेज केलेला असतो. इकडे ईश्वरीला आनंद होतो की 50 मोदकांची ऑर्डर वेळेत गणपती बाप्पाने पूर्ण करून घेतली आणि योग्य त्या ठिकाणी ते मोदक पोचवलेही. गणूबाप्पाचे खूप खूप आभार असं म्हणत ती देवाची खूप मनोभावे पूजा करते. इकडे मोदक लावण्या आर्नवच्या हातावर टेकवते आणि तो मोदक खाल्ल्या त्याला ईश्वरीच्या हाताची चव आठवते आणि मग लावण्य विचारते, कसे झाले मोदक? तर लगेचच आर्नव म्हणतो, हे मोदक ईश्वरीच्या हाताच्या मोदकांसारखे लागतंय, 100% ईश्वरीनेच केलेले आहे हे मोदक असं म्हणत तिचं तो कौतुक करू लागतो. लावण्याला इकडे धक्का बसतो, असं कसं होऊ शकतं? चला तर मग पुढे येणारा मोठा ट्विस्ट म्हणजे असा आहे की NK सांगू लागतो की आपण खूप मोठ्या अडचणीत आहेत, मी आपल्या मोठ्या बॉसला बोलवलं या सगळ्या अडचणीतनं बाहेर काढण्यासाठी. तर मोठा बॉस कोण असं म्हटल्यानंतर लगेचच NK राजेशला दाखवू लागतो, आमचे हे आहे बॉस. मग खुर्ची गोल गोल फिल्मी स्टाईलमध्ये फिरवत आर्नवची तिथे एंट्री होते आणि आर्नव बॉस बनून बसलेला पाहून राजेशला खूप मोठा धक्का बसतो. आणि ह्या धक्क्यातनं आता पुढे जे काही ट्विस्ट येणार ते पाहायला आपल्या सगळ्यांनाच आवडणार. चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे आपण पुन्हा मोठ्या ट्विस्ट पाहायला भेटू. धन्यवाद.